नमस्कार, मार्केट मंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत। या बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये पहिला प्रकार येतो बेरिश कॅन्डल, दुसरा प्रकार येतो इन्व्हर्टेड हॅमर, तिसरा प्रकार येतो बेरिश पियर्सिंग आणि चौथा प्रकार येतो इव्हनिंग स्टार। तर पहिला प्रकार आपण पाहूया बेरिश कॅन्डल। बेरिश कॅन्डल म्हणजे ही नॉर्मल रेड कलरची कॅन्डल असते। हिचा जो ओपन आहे हा इथे असतो, इथे ही कॅन्डल ओपन झालेली असते आणि क्लोज होतानाही या साईडला इथे क्लोज होते। हा हिचा हाय आहे आणि हा लो आहे। तर ही नॉर्मल रेड कलरची बेरिश कॅन्डल असते। फक्त बुलिश कॅन्डल मध्ये आणि हिच्यामध्ये फरक हा आहे की ही ओपन होताना इथे वरच्या बाजूला ओपन होते आणि खाली क्लोज होते, तर बुलिश कॅन्डल वरती क्लोज होते आणि खालच्या बाजूला इथे ओपन होत असते। तर हा फरक आहे। त्यानंतर आता पुढचा प्रकार आपण पाहूयात इन्व्हर्टेड हॅमर। इन्व्हर्टेड हॅमर हा रेड किंवा ग्रीन कुठल्याही कलर मध्ये असू शकतो। याची जी बॉडी आहे ही छोटी असते आणि याची जी ही वीक आहे, ही जी वरची रेष आहे, लाईन आहे ही वरती, हिला आपण वीक किंवा शॅडो असं म्हणतो। तर ही जी वरची वीक आहे ही बॉडी पेक्षा कधी कधी दुप्पट ते तिप्पट मोठी असू शकते आणि बॉडी लहान असते। आणि हा जेव्हा जर अपट्रेंड चालू असेल आणि अपट्रेंड चालू असताना जर इथे हा इन्व्हर्टेड हॅमर दिसला तर असं म्हटलं जातं की इथून मार्केट खाली जाऊ शकतं। म्हणजे अपट्रेंड मध्ये जर हा वर दिसला इन्व्हर्टेड हॅमर तर इथून मार्केट खाली जाण्याची शक्यता असते। आणि अप ट्रेंड मध्ये जेव्हा हा दिसतो तेव्हा याला शूटिंग स्टार असं सुद्धा म्हटलं जातं। आणि इन्व्हर्टेड हॅमर रेड किंवा ग्रीन कुठल्याही कलर मध्ये असू शकतो, इथे कलरचा विचार केला जात नाही। आता आपण पुढचा प्रकार पाहूयात। पुढचा प्रकार आहे बेरिश पियर्सिंग। बेरिश पियर्सिंग हा 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। याच्यामध्ये 2 कॅन्डलस्टिक असतात। त्यातली जी पहिली कॅन्डल आहे ही नॉर्मल बुलिश कॅन्डल असते आणि दुसरी जी कॅन्डल आहे ही नॉर्मल बेरिश कॅन्डल असते। आता ही जी बुलिश कॅन्डल आहे हा इथे हिचा ओपन आहे, हा मीडियन आहे आणि हा क्लोज आहे। तसं रेड कॅन्डलचा हा क्लोज आहे आणि हा इथे ओपन आहे। आता यामध्ये ही जी रेड कॅन्डल आहे ही ओपन होताना याच्या सेम लेवलला ओपन होते, तर कधी कधी गॅप अप करून सुद्धा ओपन होऊ शकते। या ग्रीन कॅन्डलच्या गॅप अप करून या क्लोजच्या वरच्या बाजूला इथे रेड कॅन्डल ओपन होऊ शकते किंवा कधी कधी सेम लेवललाही ओपन होऊ शकते। आणि क्लोज होताना मात्र ही ग्रीन कॅन्डलच्या मीडियनच्या खालच्या बाजूला रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, त्यावेळेलाच आपण त्याला बेरिश पियर्सिंग असं म्हणतो। याचा ओपन कुठे हे महत्त्वाचं नसतं, रेड कॅन्डलचा ओपन कुठे आहे हे यामध्ये महत्त्वाचं नसतं। तर ही क्लोज होताना रेड कॅन्डल फक्त ग्रीन कॅन्डलच्या मीडियनच्या खाली जेव्हा क्लोज होते त्यावेळेला आपण त्याला बेरिश पियर्सिंग असं म्हणतो। 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। पहिली जी कॅन्डल आहे ती ग्रीन कलरची असते, दुसरी रेड कलरची असते आणि रेड कलरची कॅन्डल जेव्हा ग्रीन कलरच्या मीडियनच्या खाली क्लोज होते त्यावेळेला आपण त्याला बेरिश पियर्सिंग असं म्हणतो। आता आपण पुढचा प्रकार पाहूयात। पुढचा प्रकार आहे बेरिश एंगल्फ। बेरिश एंगल्फ हा सुद्धा 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। 2 कॅन्डल असतात यामध्ये जी पहिली कॅन्डल असते ही यामध्ये पहिली जी कॅन्डल असते ही बुलिश कॅन्डल असते ग्रीन, त्यानंतर दुसरी जी कॅन्डल असते ती बेरिश असते। हिचा ओपन इथे आहे, हा क्लोज आहे। तर इथे हा क्लोज आहे आणि हा इथे रेड कॅन्डलचा ओपन आहे। आता यामध्ये ही जी रेड कॅन्डल आहे ही कधी कधी गॅप अप करून ओपन होते किंवा सेम लेवलला सुद्धा ओपन होते, पण ही क्लोज होताना या ग्रीन कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खालच्या बाजूला क्लोज झाली पाहिजे। या ओपनच्या जेव्हा खालच्या बाजूला ही रेड कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला आपण तिला बेरिश एंगल्फ असं म्हणतो। यामध्ये जो ओपन आहे हा महत्त्वाचा नाहीये, हा कधी कधी गॅप अप करून ओपन होऊ शकतो किंवा कधी कधी सेम लेवलला सुद्धा ही ओपन होऊ शकते। मात्र क्लोज होताना ही ग्रीन जी कॅन्डल आहे हिचा जो ओपन आहे या ओपनच्या खाली ही रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, त्यावेळेला आपण त्याला बेरिश एंगल्फ असं म्हणतो।
तर आता आपण पुढचा प्रकार पाहूयात. आता आपण तिसरा प्रकार पाहत आहोत, इव्हिनिंग स्टार. इव्हिनिंग स्टार मध्ये पहिली जी कॅन्डल आहे ही ग्रीन कॅन्डल असते, दुसरी जी कॅन्डल आहे ही न्यूट्रल कॅन्डल असते आणि तिसरी जी कॅन्डल आहे ही बेरिश कॅन्डल असते. ही न्यूट्रल कॅन्डल जी आहे याचा कलर यामध्ये महत्त्वाचा नसतो. इथे कधी ग्रीन कलर कॅन्डल असू शकते किंवा कधी रेड कलरची असू शकते. फक्त इथे जी कॅन्डल आहे ही न्यूट्रल असली पाहिजे. आणि ही कॅन्डल, न्यूट्रल जी कॅन्डल आहे ही ग्रीन कलरच्या कॅन्डलपेक्षा गॅप अप करून ओपन झाली पाहिजे. जेव्हा ही गॅप अप करून ओपन होते त्यावेळेलाच आपण त्याला इव्हिनिंग स्टार म्हणू शकतो. आणि ही जी बेरिश कॅन्डल आहे ही मात्र क्लोज होताना या कॅन्डलच्या मीडियनच्या खाली क्लोज झाली पाहिजे. हा ओपन आहे, हा क्लोज आहे आणि हा इथे ह्याचा ओपन आहे, हा क्लोज आहे आणि हा मीडियन आहे. तर ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे तिच्या मीडियनच्या खाली जेव्हा ही कॅन्डल क्लोज होईल आणि त्यानंतर इथे मध्ये जेव्हा न्यूट्रल कॅन्डल असेल आणि ती गॅप अप करून ओपन झालेली असेल त्यावेळेला अशा कॅन्डल स्टिक पॅटर्नला आपण इव्हिनिंग स्टार म्हणू शकतो. तर आज आपण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार पाहिलेले आहेत. तर हे प्रकार जे आहेत चार्टमध्ये हे कॅन्डलचे पॅटर्न आहेत हे पहा, त्याचा अभ्यास करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. आता आपण भेटूया मार्केट मंत्रच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.